आणि त्या फोटोमध्ये त्याचा सत्कार करताना ज्या ज्या व्यक्ती दिसत आहेत त्यांचे सगळ्यांचे कोणाकोणाचे संबंध आहेत ते काढा. पण दाद मागितल्यानंतर फडणवीस सांगतात, आपण काय म्हणतो की एवढी सगळी गुंडागर्दी चालली, गुंडाराज आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे झालं एक जवळपास 7-8 महिने झाले, ठाण्यामध्ये आपल्या एका महिला कार्यकर्तीवरती मेंढ्यांच्या महिला गुंडाने हल्ला केला होता. शिंदे त्यांचं नाव. आणि ती त्याला हात जोडून सांगत होती की ती उपचार घेते, मातृत्वासाठी उपचार घेते, मारू नका. तरी तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या. आपण मोर्चा काढला, कोणावरही गुन्हा दाखल नाही. भाजपच्या आमदारावरती पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्यावरती म्हणजे बिंदेच्या एका चमच्यावरती गोळीबार करण्याची वेळ येते. म्हणजे देवेंद्रजी तुम्ही तुमच्या आमदारांनाही न्याय देऊ शकत नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण त्यांचा राजीनामा नाही मागायचं तर काय त्यांच्याकडे मागायचं तरी काय. आणि मी यापूर्वी सुद्धा बोललो होतो, आता मलाच लाज वाटते की अरे मी किती सौम्य शब्द त्यांच्यासाठी वापरले होते. मी फडतूस बोललो होतो की सौम्य शब्द आहे, कलंक बोललो, काहीच नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी बोलायला पाहिजे. पण आता मला असं वाटतं की बहुतेक त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय. कारण त्यांना असं वाटलं होतं म्हणजे आता प्रत्येकाची नावं तुम्हीच ठेवलेली आहेत. त्यांना म्हणते देवेंद्रचं नाव घेतलं, तुम्ही काय बोलता, टरबूज बोलला तुम्ही, मी नाही बोललो. ते मुख्यमंत्री होते तेव्हा काय होते, साईज. आता काय बोललात, आणि पुन्हा येऊन आता टरबूजच झाले चिराट. हे त्यांना आता परवडत नाहीये. मग त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरती परिणाम झालाय, गेट वेल सून. उद्धव ठाकरे म्हणजे मी. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला गेट वेल सून म्हणताय, पण संपूर्ण महाराष्ट्राची जनता म्हणते देवेंद्र गेट आउट सून, गेट आउट. तुमच्या एवढा नालायक निर्दयी गृहमंत्री आम्ही आजपर्यंत कधी पाहिला नव्हता. अरे आमच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे दाद मागतोय आणि तुम्ही सांगताय की उद्या गाडी खाली कुत्रा आला तरी तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल. अरे त्याच कुत्र्याच्या गाडीत तुम्हाला टाकून आम्ही उद्या नेणार आहोत पांजरपोळामध्ये. तुम्हाला ही जनता म्हणजे काय, कुत्रा सुद्धा इमानी असतो. कुत्रा माझा आवडता प्राणी आहे म्हणून मी कुत्र्याचा अपमान नाही करणार, कारण कुत्रा कधी इमान सोडत नाही. हे लांडगे आहेत, लांडगे, लबाड लांडग. पण तुमच्या लेखी हे सगळे माझे काय रक्ता मांसाचे जिवंत माणसं आहेत, यांच्याकडे प्राण्यांची तुम्ही तुलना करता.